नमस्कार दत्तभक्तांनो, कथाविद श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग जाणून घेणार आहोत। बालपणापासूनच टेंबे स्वामी अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि धर्मनिष्ठ होते। वेदशास्त्राचा अभ्यास त्यांनी अल्पावधीतच पूर्ण केला होता। त्यांचा स्वभाव शांत, विनम्र आणि सदाचारपूर्ण होता। परंतु त्या काळी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती। गरिबीमुळे त्यांच्या विवाहाचा विषय निघाला की लोक मागे हटत असत। मानवी दृष्टीने पाहता त्यांचे लग्न होणे जवळजवळ अशक्यच वाटत होते। पण म्हणतात ना, ईश्वराची योजना माणसाच्या योजनेपेक्षा नेहमीच मोठी असते। नाना कोणकर यांच्या मध्यस्थीने रांगणगडचे बाजीपंत गोडे यांनी आपल्या कन्येचे विवाह वासुदेव महाराजांशी करण्याचा निर्णय घेतला। त्या मुलीला शारीरिक अडचण होती, त्यामुळे तिचेही लग्न जमत नव्हते। अशा प्रकारे दोन्ही कुटुंबांसाठी हा निर्णय ईश्वर कृपेचा ठरला। पण या सगळ्यात एक विशेष गोष्ट म्हणजे टेंबे स्वामी महाराजांना या निर्णयाची आधी कल्पनाच नव्हती। जेव्हा त्यांना समजले की त्यांचा विवाह ठरवण्यात आला आहे, तेव्हा त्याने स्पष्ट सांगितले, मला विवाह करायचा नाही। कारण त्यांचे मन आधीपासूनच अध्यात्मात आणि ईश्वर भक्तीत रमलेले होते। त्यांना संसारापेक्षा साधना अधिक प्रिय होती। मात्र त्यांच्या गुरूंनी त्यांना प्रेमाने समजावले, शास्त्राचा मान राखण्यासाठी आणि धर्माचे पालन करण्यासाठी हा विवाह करणे आवश्यक आहे। गुरूंची आज्ञा त्यांच्या दृष्टीने अंतिम होती। स्वतःच्या इच्छेपेक्षा गुरूंच्या इच्छेला त्यांनी अधिक महत्त्व दिले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी विवाह स्वीकारला। या प्रसंगातून आपल्याला एक अमूल्य संदेश मिळतो। आज आपण अनेकदा आपल्या मनासारखं घडलं नाही की निराश होतो, पण कदाचित परमेश्वर आणि सद्गुरूंनी आपल्यासाठी त्याहूनही श्रेष्ठ योजना ठेवलेली असते। टेंबे स्वामींनी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून गुरूंच्या आज्ञेचे पालन केले आणि पुढे तेच संपूर्ण दत्त संप्रदायासाठी प्रेरणास्थान बनले। यानंतर टेंबे स्वामींनी वेदांचा अभ्यास पूर्ण करून ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास करण्याचा निश्चय केला। या अभ्यासासाठी ते गोव्यात गेले। तेथे एका श्रीमंत गृहस्थाने त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचे ठरवले। त्याने आपल्या हातात एक नाणे लपवले आणि विचारले, जर तुम्हाला खरोखर ज्योतिष कळत असेल तर माझ्या हातात काय आहे ते सांगा। टेंबे स्वामींनी शांतपणे प्रश्नलग्न मांडले आणि क्षणात उत्तर दिले, तुमच्या हातात एक नाणे आहे। उत्तर अगदी अचूक होते। तो गृहस्थ अक्षरशः थक्क झाला। एवढ्या लहान वयात इतके विलक्षण ज्ञान! त्याने वासुदेव महाराजांची मनापासून प्रशंसा केली। इतकेच नव्हे, त्याने त्या काळातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य निळंभट पाध्ये यांच्याकडे जाऊन अधिक अभ्यास करण्याचा सल्ला दिला। टेंबे स्वामी तिथे गेले आणि काही महिने अत्यंत मन लावून अभ्यास करू लागले। मात्र अचानक वडिलांच्या प्रकृतीची गंभीर बातमी आली। क्षणाचाही विलंब न करता ते घरी परतले। त्यांनी वडिलांची सेवा केली आणि त्यांच्या निधनानंतर सर्व वैदिक विधी स्वतः पार पाडले। यातून त्यांचे मातापित्यांवरील प्रेम, कर्तव्यभावना आणि धर्मपालन स्पष्ट दिसून येते। यानंतर त्यांच्या आयुष्यात आणखी एक विलक्षण प्रसंग घडला। एकदा संध्याकाळी ते एका गृहस्थासोबत जात असताना रस्त्यात एक विषारी साप दिसला। त्या गृहस्थाच्या आग्रहामुळे त्यांनी त्या सापावर मंत्रप्रयोग केला। साप शांत झाला। दोघेही पुढे निघून गेले। परंतु दुसऱ्याच दिवशी त्या गृहस्थाला अचानक त्या सापाची आठवण झाली। दोघे पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि पाहतात तर काय, तो साप अजूनही मंत्राच्या प्रभावाने तडफडत होता। हे दृश्य पाहून वासुदेव महाराजांचे हृदय द्रवून गेले। त्याने तात्काळ दुसरा मंत्र उच्चारला। दुसरा मंत्र उच्चारून त्या सापाला मुक्त केले। त्या दिवसापासून त्याने एक मोठा निर्णय घेतला, यापुढे कोणत्याही सजीवावर मंत्रप्रयोग करायचा नाही। कारण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीवात परमेश्वराचा अंश होता। हा प्रसंग आपल्याला एक फार मोठा संदेश देतो। सामर्थ्य असणे ही गोष्ट मोठी नाही, त्या सामर्थ्याचा योग्य, संयमी आणि करुणापूर्ण वापर करणे हीच खऱ्या संतांची ओळख असते। म्हणूनच आजही श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज लाखो भक्तांच्या हृदयात पूजनीय आहेत। श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि कथाविद श्वेताला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागात। श्री गुरुदेव दत्त।